विश्वासांनी पैसे खाल्ले आणि एक प्रॉब्लेम सॉल्व असं झाल्यासारखं विनय कटेर आपली तलवार बयान करतात. जे ब्रिज ब्रिटन का ब्रिज मोहन काय जे आहेत त्यांनी ऑलिम्पिक आणि आशियाड खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहे, जो फार मोठा बाहुबली आहे, ते सांगतात आहे की याच्यातले आरोपी मला माहिती आहे, पण मी सांगितलं तुम्ही समजून लोकांचं भविष्य जो थोतांडबाजी करून काहीतरी वहीत लिहून सांगणार आहे महाराज आहे, तो महाराज स्वतःच सगळं समजतो म्हणतो आणि तो महाराज म्हणतो मी बोललो तर माझ्या जीवाला खतरा आहे. आता ही सर्व लोक अशी बोलत असताना भारतीय जनता पार्टी चुप्पी साधून आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक चुप्पी साधून आहे, अजून ते विश्वस्त मंडळ बरखास्त झाले नाही. विश्वस्त मंडळ कोणी नियुक्त केलं तर नरेंद्र मोदी यांनी नियुक्त केलं. राम मंदिराच्या भूमिपूजनाला कोण गेले? नरेंद्र मोदी भूमिपूजनाला गेले. राम मंदिराच्या उद्घाटनाला अर्थात प्राणप्रतिष्ठेला कोण गेले? नरेंद्र मोदी गेले. माहिती अधिकारा लागू होणार नाही राम मंदिरावर, हा काय हा त्याच्यातून सूट कोणी दिली? नरेंद्र मोदींनी दिली. आता एवढं करणारा माणूस एक शब्दही काढत नाही आणि आज त्यांना प्रश्न विचारणारे कोण आहे? तर राजकीय दल म्हणून जे काही पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस पार्टी आहे आणि हा कार्यक्रम जो आहे हा या देशातल्या झालेल्या सर्व चोऱ्यांसारखी ही एक चोरी आहे. लाज वाटायला हवी की ती रामाच्या मंदिराला यांनी सोडलं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुठेतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाने प्रायश्चित्त केलं पाहिजे, सगळं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांना निष्कासित केलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून संपूर्ण राम मंदिराच्या चोरी प्रकरणाचा चौकशी तपास झाला पाहिजे, ही आमच्या पक्षाची मागणी आहे. सिंधी समाजाच्या 200 कोटीच्या चांदीच्या विटा पेटल्या, गावागावातून विटा जमा केल्या, त्याचा हिशोब नाही. गावागावातून 1400 कोटी रुपये वर्गणी जमा केली होती, त्याचा हिशोब नाही. आम्ही सुरुवातीच्या काळात म्हणायचो विकलं गंगेचं पाणी विकल्या विटा, आता देश विकायला निघाले अटल आणि अडवाणी, असं आम्ही म्हणता अटल अडवाणी पण आता काळाच्या पडद्यात चालू केले. तेव्हापासूनचा असणारा ही स्लोगन आणि भ्रष्टाचार आहे, आज आपल्या सगळ्याच्या पुढ्यात आहे, माणसापर्यंत गेलाय. मात्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे याबद्दल काही करत नाही. हे या देशाचं दुर्भाग्य आहे. मात्र दुर्भाग्य म्हणून थांबता येणार नाही. या राम मंदिरातील चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केल्याशिवाय नागरिक आपण स्वस्थ बसणार नाही. ही कुठेतरी शपथ घेण्याची आजची वेळ आहे.